माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी साध्या फर्निचरपासून ते मोठमोठ्या बांधकामांपर्यंत अनेक गोष्टींना एक अदृश्य शक्ती एकत्र धरून ठेवते. कधी विचार केला ही शक्ती कोणती आहे? हो, हीच ती शक्ती आहे टॉर्क. आणि आज आपण याच शक्तीमागचं रहस्य उलगडणार आहोत. आपल्या सगळ्यांसोबत असं होतं नाही का? कोणताही बोल्ट घट्ट करताना आपण नेहमीच गोंधळात पडतो. अरे, हा खूप सैल राहिला तर निसटून जाईल आणि जरा जास्त जोर लावला तर तुटूनच जाईल. हे एक साधंसं वाटणारं पण खूप महत्त्वाचं कोड आहे जे आज आपण सोडवणार आहोत. तर या समस्येचं खरं उत्तर फक्त घट्टपणा नाहीये. नाही, याच्या मागे एक खूप अचूक इंजिनिअरिंग संकल्पना आहे, जिला क्लॅम्पिंग फोर्स असं म्हणतात. आणि हाच योग्य क्लॅम्पिंग फोर्स मिळवणं हे आपलं अंतिम ध्येय आहे. बरं, मग प्रश्न येतो की हा योग्य क्लॅम्पिंग फोर्स मिळवायचा कसा? तर त्याची किल्ली आहे टॉर्क. चला तर मग खोलवर जाऊन बघूया की हा टॉर्क नक्की आहे तरी काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टॉर्क म्हणजे कोणत्याही वस्तूला फिरवण्यासाठी लावलेलं बळ. म्हणजे बघा, आपण पाना वापरून एखादा नट फिरवतो किंवा साधं दाराचं हँडल फिरवतो, तेव्हा आपण नकळतपणे टॉर्कचाच वापर करत असतो. हीच ती फिरवणारी शक्ती आहे. आता टॉर्क मोजण्याचं गणित खूप सोपं आहे. लावलेली शक्ती गुणिले अंतर. आता ही 2 उदाहरणं बघा. पहिल्या उदाहरणात आपण 1 मीटर अंतरावर 20 न्यूटन शक्ती लावली आणि आपल्याला 20 न्यूटन मीटर टॉर्क मिळाला. पण खरी गंमत दुसऱ्या उदाहरणात आहे. इथे आपण फक्त अंतर दुप्पट केलं म्हणजे 2 मीटर, तर तेवढाच टॉर्क मिळवण्यासाठी आपल्याला शक्ती चक्क अर्धी लागली, म्हणजे फक्त 10 न्यूटन. हीच तर आहे लिव्हरेजची जादू. म्हणजे सरळ हिशोब आहे, जेवढं जास्त अंतर तेवढी कमी मेहनत. म्हणूनच लांब दांड्याचा पाना वापरल्यावर काम अगदी सहज होतं. आता इथे खरी जादू घडते. आपण लावलेली फिरणारी शक्ती म्हणजेच टॉर्क वस्तू एकत्र घट्ट धरून ठेवणाऱ्या सरळ रेषेतील क्लॅम्पिंग फोर्समध्ये कशी बदलते. तर बघा, आधी टॉर्कमुळे बोल्टमध्ये प्रचंड ताण निर्माण होतो आणि हाच ताण त्या शक्तिशाली क्लॅम्पिंग फोर्सला जन्म देतो. अर्थात एवढं अचूक काम हाताने करणं शक्य नाही आणि म्हणूनच यासाठी काही खास उपकरणं म्हणजे पॉवर टूल्स बनवली आहेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. योग्य कामासाठी योग्य हत्यार निवडणं खूप महत्त्वाचं आहे. यात मुख्य 2 प्रकार आहेत. एका बाजूला आहे स्पीडचा बादशाह, एअर रॅचेट रेंज. जिथे भरपूर स्क्रू पटकन लावायचे आहेत तिथे हा उत्तम. पण जेव्हा आपल्याला अचूकता आणि प्रचंड शक्ती हवी असते तेव्हा येतो अचूकतेचा आणि शक्तीचा राजा, न्यूमॅटिक टॉर्क रेंज. 47,600 न्यूटन मीटर. हा आकडाच किती मोठा आहे विचार करा. पण इथे फक्त शक्ती महत्त्वाची नाहीये, तर ती शक्ती किती अचूकपणे कंट्रोल करता येते हे महत्त्वाचं आहे. आणि याच अचूकतेमुळे मोठे पूल आणि अवजड यंत्रसामुग्री सुरक्षितपणे एकत्र जोडलेली राहते. पण थांबा, गोष्ट फक्त मोठ्या रेंचेसपुरती नाहीये. आपल्या घरातल्या पॉवर स्क्रूड्रायव्हर आणि कॉर्डलेस ड्रिलमध्ये सुद्धा हेच भारी तंत्रज्ञान लपलेलं आहे. यात एक क्लच नावाची हुशार यंत्रणा असते. ठरलेला टॉर्क लागला की हा क्लच आपोआप स्लिप होतो. यामुळे ना स्क्रू खराब होतो ना आपलं काम. ठीक आहे, आपल्याकडे आता योग्य उपकरणं आहेत, पण ती व्यावसायिक पद्धतीने वापरायची कशी? चला हे पाहूया. अचूकता साधण्यासाठी काही सोपे नियम आहेत जे नेहमी लक्षात ठेवायला हवेत. नेहमी हळू आणि स्थिर गतीने बळ लावा. रीडिंग घेताना स्केलकडे तिरकं न बघता अगदी सरळ 90 अंशाच्या कोनातून पहा, नाहीतर चुकीचं माप दिसेल. आणि हो, बळ नेहमी फक्त हँडलवरच लावायचं. व्यावसायिक लोक कधीच बोल्ट एका दमात पूर्ण घट्ट करत नाहीत. त्याची एक खास पद्धत आहे. आधी लक्ष टॉर्कच्या 50% घट्ट करा, मग 75% आणि त्यानंतर 100% आणि शेवटी सगळं व्यवस्थित असल्याची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा 100% टॉर्क लावून तपासा. ह्या पद्धतीमुळे जोडणीवर ताण समान रीतीने विभागला जातो आणि ती अधिक मजबूत होते. गरजेपेक्षा जास्त टॉर्क लावला तर काय होतं? बघा, प्रत्येक स्क्रूची एक मर्यादा असते. जसे की हा जो M10 स्क्रू आहे त्याला फक्त 44 न्यूटन मीटरचीच ताकद हवी आहे. यापेक्षा थोडी जरी जास्त ताकद लावली की त्याचे थ्रेड्स खराब होतील किंवा तो तुटून जाईल. म्हणूनच अचूकता हा इथला सर्वात महत्त्वाचा शब्द आहे. उत्तम काम करायला फक्त योग्य तंत्र असून चालत नाही, तर आपली उपकरणं सुद्धा सुस्थितीत हवीत. कारण चांगली हत्यारं असतील तरच चांगलं काम होतं, नाही का? चला आता उपकरणांची काळजी कशी घ्यायची ते बघूया. आपल्या महागड्या पॉवर टूल्सची काळजी घेण्यासाठी हे 3 साधे सोपे नियम लक्षात ठेवा. त्यांना ओलाव्यापासून वाचवा, स्वच्छ ठेवा आणि हवेशीर जागेत ठेवा.
ही साधी काळजी आपल्या उपकरणांचं आयुष्य वाढवते आणि प्रत्येक वेळी ती सुरक्षितपणे वापरता येतात याची खात्री देते. चला एक छोटीशी चेकलिस्ट बघूया जी खूप उपयोगी पडेल. उपकरणांची नियमित साफसफाई करा, व्हेंट्स मोकळे ठेवा, गरजेनुसार वंगण लावा आणि सैल झालेले स्क्रू वेळोवेळी घट्ट करा. आणि एक गोष्ट कधीच विसरू नका, आपल्या सुरक्षितेसाठी प्रत्येक वापरापूर्वी पॉवर कॉर्ड नक्की तपासा. आणि आता एक सुवर्ण नियम जो आपल्या स्रोत सामग्रीतून घेतला आहे आणि जो नेहमी लक्षात ठेवायला हवा. कार्यक्षमतेतील समस्येच्या पहिल्याच लक्षणावर दुरुस्ती केल्यास इतर भागांचं नुकसान टाळता येते. थोडक्यात काय तर वेळीच केलेली लहान दुरुस्ती भविष्यातला मोठा खर्च आणि त्रास वाचवते. तर आजच्या या सगळ्या माहितीनंतर थोडं थांबून विचार करा की टॉर्क आणि क्लॅम्पिंग फोर्स ह्यांसारख्या अशा कितीतरी अदृश्य शक्ती आहेत ज्या आपल्या अवतीभोवतीच्या या जगाला आपल्या घरांपासून ते मोठमोठ्या पुलांपर्यंत एकत्र, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवत आहेत.